सुनदे, तुझं स्वागत आहे. सविता, चल सविता घरात. नाही नाही, थांब थांब, तिचं स्वागत करू दे ना राजा. चिंतेश बाबा या पुढे. शांते, त्या मागं जाऊ ना मी. चिंतेश बाबा, तुम्हाला मी चौरंग आणायला सांगितलं काय? तुम्हाला म्हटलं फक्त गडवा आणा. इकून तिकून पाणी टाकायला बस. ते काय इंबाई वे काय तिच्या चौरंगावर बसून पाय धुवा लागतात? तुम्हाला सांगतो काय आणि करता काय? थांब शांते, आता आलो. आई, काही पाय नका धुवाई. बस छोटासा टिक्का लावा. बस आई. नाही आई, पूर्ण सविताची आरती उतारा येतो. थांब राजा, माया सुनीले माय नजर ना लागो कोणाची. अहो चिंतेश बाबा, येता काय? नळावर गेले काय पाणी येण्यासाठी बकेट घेऊन? तुम्हाला गळावर पाणी नाही सापून राहिलं घरांनी? आई आई आई, तू कुठे गेली होती आई? वजात बेटा, चल घरात चल. ओवी कुठे गेली? ये सुनबाई, स्वागत आहे तुझं घरांनी. ते सासरे काही येत नाहीत पाणी घेऊन. ये ये. ठीक आहे आई. शांती मला भली कामं सांगत राहते. माझ्या जीवाच्यानं होत नाही तरी बी पाणी आणा पाणी आणा, घे म्हणा पाणी. चिंतेश बाबा कुठे गेली? चिंतेश बाबा, आलो ना शांती, आलो ना. काय पडू काय मी धावत पळत येऊन? आलो ना. घे आता पाणी. सुनीचे पाय धु की सुनीचं अंग धुवून दे आता. डबल म्हणू नको, चिंतेश बाबा पाणी आणा, चिंतेश बाबा पाणी आणा. शांती, घे ना. काय गमत पाहून राहिली आरती घेऊन? भारी होणार ना किती. चिंतेश बाबा, तुम्हाला कोण सांगत नळावर जायसाठी? आणि कुकून गेले तुम्ही? मागच्या दरवाजाने गेले वाटते. मला वाटलंच तरी एवढ्या घंट्याचे तुम्ही आले नाही ना बाहेर, बैल तासले म्हणून. शांती, त्या घरांनी पाणी तरी होतं काय? जाऊन पाय बरं तू, कायच्यांनी पाणी आहे तर. पियाला ते पाणी नाही सुद्धा. चिंतेश बाबा, तुम्हाला काय सांगतो आणि काय नाही. गळावर पाणी आणायला सांगितलं होतं तुम्हाला. गुण भरून भरून आणायला सांगितलं होतं का नळावून? वा रे वा माणूस, घे ना आता. काय माझी जीव जोद्याची वाट पाहून राहिली का तू? थांबा राजा, इकडे राजा. पाय पाय शांती, तर राजालाच बोलावते. बिचाऱ्याची बायको आली किती दिवसापासून घरी आहे, तरी त्यालाच बोलावतो तू. थांबा थांबा चिंतेश बाबा, आली 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 मी. मी तर म्हणतो सविता आलीच नाही पाहिजे शांताबाईच्या घरी. काय माहित, मन तर होऊन राहिलं जाऊन पाहिले. जाऊन पाहू काय? पण रोष्टीचे बाबा यात घरांनी अजून म्हणतील कुठे चालली काय चालली. टोकणं तर पहिले याद आहे त्याला. या दरवाजानं जाऊन पाहतो. माझ्या आता जीवात जीव नाही आला. सविता आली की नाही आली तर माझ्या आता मनासारखंच झालं पाहिजे. मी म्हणतो सविता घरी आलीच नाही पाहिजे. मग शांताबाईले म्हणा घे, असंच पाहिजे होतं शांतीले. सविता कुठे निघाली? सविता पाय पाय टोकलं का नाही? मला माहित आहे ना, कधी बी मी चांगल्या कामासाठी जातो. मग वांगलंच होते. सविता, रोशनीजी बाबा काय झालं? लय खुश वाटून आले तुम्ही तर. सविता, बातमी थोडी खुशीची आहे. मला फोन आला होता पेढे घेऊन या म्हणून. ऑर्डर दिली म्हणे शांताबाई सांगे हॉटेलमध्ये. 10 किलो पेज ऑर्डर दिली म्हणते. 10 किलो सरळ कॉलनींनी पेढे वाटा लागतात म्हणते. सविता, तुला माहिती काय खुशखबर? काही खुशखबर नाही आहे. सांगा ना तुम्ही काय आता. सविता, शांताबाईची सून घरी आली. मस्त स्वागत केलं म्हणते शांताबाईनं. खरंच का रोशनीश बाबा? तुम्हाला कोण सांगितलं? अरे म्हणे फोन आला होता शांताबाईचा. येता येता म्हणे हॉटेलमधले पेढे घेऊन या म्हणे. 10 किलो ऑर्डर दिलाय म्हणे. सविता चल येतो मी. शांताबाईचे फोनावर फोन येऊन राहिले मला. थांबा रोशनीश बाबा, तुम्ही मला फोन सोडून तुम्हाला फोन करवाले का शांताबाई? हा सविता, कोण? तू जाता का पेढेचा डब्बा घेऊन? जा जा जा. मग पेटारा भरलाय पुरा भरून. सविता काय गोष्टी करू राहिली सविता तू? रोशनीश बाबा काही गरज नाही तुम्हाला जायची. घरी बसा चुपचाप, मी जाऊन येतो. सविता रिकाम्या गोष्टी करू नको. कोणाच्या खुशींचे सामील होत जाय आणि असं नाराज नको होत जाऊ. कोणाला खुशी झाली की तुला सांगतो, तू जर दुसऱ्याला खुश होऊन पाहिशील ना तर देव तुला डबल खुशी देईन. पण तू जर असं विरोध करशील ना कोणाच्या खुशीला सविता, तर देव तुला त्याच्यापेक्षा डबल विरोध देईन. सांगू नका मला रोशनीश बाबा तुम्ही, नाही तर तुम्हाला बायकोपेक्षा दुसऱ्याचे चांगले वाटतात. जा तुम्ही. चल सविता चल लवकर, नाराज नको लवकर चल. पाय ना, चल चल. आणि निघाली बी रस्त्यानं. बायको बिमार पडू दे ना. बायकोसाठी कधी एक गोळी नाही आणणार आणि दुसऱ्यासाठी पेढेची बॉक्स घेऊन चालला माणूस. पाय शांताबाई, एवढी खुशी झाली तुला? पेढे वाटून राहिली तू? थांब म्हणा, मी येतो तुझ्या घरी. ना मी नजर लागेल ना
तर या नावाची सविता नको म्हणू म्हणा तू. आली शांताबाई मी, थांब.